नमस्कार, कशा आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. चला तर आता वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर स्वतःला आनंदी बनवण्याचा प्रयत्न करणे थांबवा. आनंदीपणा म्हणजे कूल असणे किंवा जितका जास्त प्रयत्न कराल तितका तो दूर जातो. त्यामुळे असा प्रयत्न करणे थांबवा. आयुष्य जगायला सुरुवात करा. आपला आनंदी होण्याचा जो प्रयत्न सुरू असतो, यामुळे काही लोक चांगले निष्पन्न होण्याऐवजी अपायच अधिक होतो. हे काहीतरी विपरीत वाटू शकेल, पण मी सांगते ते तुम्ही व्यवस्थित ऐका. आपण लहान होतो ते दिवस आठवायचे आहेत आपण. आपण इतरांसमोर खूप छान असं दाखवण्याचा प्रयत्न करायचो. आपण जसं की आपल्या मित्र-मैत्रिणी किंवा वर्गातल्या मुलं-मुली जे असतात आपल्यासोबतचे, आपण सोबत म्हणून अगदी कूल आहोत किंवा जरा जास्तच कूल आहोत, असे आपल्याला त्यांना दाखवायचे असायचे. वाटायचं की नाही? तुम्हाला वाटायचं का तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा? आठवा नक्कीच. पण मग गंमत अशी की आपण खूप भारी दिसण्याचा साठी जितका जास्त प्रयत्न करायचो, तितके आपण तितके आपले वागणे आपल्याला अस्वाभाविक वाटायचे. कारण आपल्याला कळायचं ना, की आपण दुसऱ्याला दाखवण्यासाठी करतोय हे. आपण कूल दिसण्याचा जितका चांगला प्रयत्न करायचो, तितके त्याच्या उलटच व्हायचे. आनंदाच्या बाबतीतही तसेच होत असते. आपण स्वतःला आनंदी बनवण्याचा जितका प्रयत्न करू, तितका जो आपला आनंद कमी होतो. काही वेळा तर आपण त्यासाठी इतका निकराचा प्रयत्न करतो, की अखेर आपल्या पदरी दुःखच येते. होतं ना असं बऱ्याच वेळा होतं, कारण आपण ठरवतो की नाही मी आजपासून खूप आनंदी राहणार आहे, खुश राहणार आहे, कुठलं काही टेन्शन घेणार नाही. पण त्याच्या काही मिनिटातच उलट घडायला सुरुवात होते. स्पष्टच सांगायचे तर आनंदी होण्याची इच्छा असण्यात काहीही चुकीचं नाही असं मला वाटतं. आपल्या सर्वांना आनंदी हवा असतो. हं. सगळ्यांना वाटतं की आपण आनंदी राहावं. पण त्यासाठी आपण ज्या पद्धतीने प्रयत्न करतो ना, त्याचा बरेचदा परिणाम जो असतो तो उलटच घडत असतो. याचे एक कारण म्हणजे आनंदी असण्याच्या ध्यासाने आपल्यावर आपल्या अपयशाचा गडद परिणाम होतो. आपल्याला जेव्हा अपयश येते ना, तेव्हा काही वेळा आपण मनात तीव्र नकारात्मक भावना निर्माण होतात. काही काळापूर्वी इमोशन्स नामक नियतकालिका या वृत्तीसंदर्भात एक संशोधन प्रसिद्ध झाले होते. या संशोधनात संशोधकांना असे आढळून आले की जे लोक आनंदी होण्याच्या ध्यासाने पछाडलेले असतात त्यांना बरेचदा अधिक ताण येतो, कारण त्यांच्या ध्येयाध्यासामुळे ते त्यांच्या अपयशांशी निगडीत भावना व नकारात्मक विचारांचे चिंतन करत राहतात. याचे आणखी एक कारण म्हणजे चुकीच्या अपेक्षा. काही विशिष्ट गोष्टींमुळे आपण आनंदी होऊ अशी आपली आवाजावी अपेक्षा असते, पण तसे घडत नाही. तेव्हा आपण नाउमेद व निराश होतो. आपल्याला आनंद मिळणार नाही अशी आपण समजूत करून घेतो. त्यामुळे आपण निराशेच्या गर्तेतही जाऊ शकतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती श्रीमंत होण्यासाठी धडपडत असते. हाच सुखाचा मार्ग आहे अशी तिची धारणा असते. सगळे आयुष्य संपत्ती जमा करण्यात घालवल्यानंतर त्या व्यक्तीच्या लक्षात येते की आपली धारणा चुकीची होती. यामुळे त्या व्यक्तीला अत्यंत निराश वाटू शकते. वास्तव असे आहे की आनंद अथवा सुखी ही गोष्ट आपण निर्माण करू शकत नाही, किमान दीर्घकाळासाठी तरी लक्षणीयरित्या नाहीच. ही गोष्ट आहे जी आपले वर्तन, निर्णय, नातेबंध, अनुभव व परिस्थिती यातून निर्माण होते. त्यामुळे आपण स्वतःला सुखी करण्यासाठी कठोर मेहनत घेण्याऐवजी या गोष्टीसाठी देण्याचा वेळ व परिश्रम यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेव्हा आपण आनंदी असलेच पाहिजे या विचाराने पछाडलेले नसतो, तेव्हा आपल्याला आपल्या नकारात्मक भावना मान्य करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे व त्या सोडून देण्याचे अधिक स्वातंत्र्य लाभते. आपण त्या भावना टाळत नाही. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय बाय. आनंदी रहा, हॅप्पी रहा, हेल्दी रहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.